क्लास आपण पाहिला होता, मात्र या ठिकाणी असं अपेक्षित होतं कारण याच मैदानावर मोठमोठ्या अशा खेळी आपण संजूच्या पाहिल्या होत्या। बहुत बढ़िया गेंदबाजी में कहूंगा कि जिस तरह से वो गेंद स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश की राहुल बोरे ने, संजू थोड़ा सा आड़े बल्ले से खेलने का जो प्रयास किया गया उसका खामियाजा भुगतना पड़ा। अगर इसी गेंद को आप सीधा खेलते ना तो बिल्कुल गेंद रडार में थी, लेकिन इसी गेंद को आपने विकेट पर खेलने का जो प्रयास किया, हमला करने की कोशिश, और बल्लेबाज संजू बैक टू द पैरेंट चले गए। पहले विकेट का पतन राहुल बोरे को पहली सफलता मिली है। तर पहिल्या चेंडूवर पहिलं यश आणि पहिलं या ठिकाणी समीकरण बनवून दिलेलं आहे, कारण पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे तो म्हणजे संजू सिंग। तर आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय, टप्पा पडल्यानंतर मिडल लेग स्टंपवरचा चेंडू होता आणि या चेंडूला ऑन साइडला मिड विकेटच्या वरून खेळायला गेले। कधी कधी आपण पाहतो की अशा प्रकारचे चेंडू चांगले टायमिंग होतात, मात्र इथे थोडंसं वर जास्त गेला चेंडू आणि सौरभ सिंगच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय पहिली विकेट संजू। नवीन फलंदाज बागेश उर्फ काजू, वेगवेगळे हे सर्व खेळाडू पाहतोय आपण, कांदिवली, बोरिवली, त्याचप्रमाणे गोराई, चारकोप, कांदिवली ईस्ट, त्यानंतर गणेशनगर, बाबरेकर नगर हा परिसर, या परिसरातील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता जलद गतीने टाकलेला चेंडू, या अगोदर स्लोअर वन लेग ब्रेक होता, चांगला टप्पा होता आणि आता जलद गतीने शॉर्ट चेंडू टाकला होता। अच्छा दर्शन कर रहे हैं और विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे राहुल बोरे। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक पांग के रखा है। खूप छान गोलंदाजी, मात्र बघूया डावखुरा फलंदाज आहे बागेश। फुलरलेन यॉर्क, अप्रतिम टिपिकल ब्लॉकर, ज्याला मुंबई क्रिकेटमध्ये बुंदा म्हणतात, तो चेंडू म्हणजे खूप चांगली वैविध्यपूर्ण पहिल्या 3 चेंडूंचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर प्रशांतजी खूप जबरदस्त आणि सुंदर अशा टप्प्यावर गोलंदाजी। अच्छा कंट्रोल सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे राहुल बोरे, और जो विकेट मिलता है ना राजू तो कॉन्फिडेंस बढ़ता है, तो वो कॉन्फिडेंस बढ़ गया। अच्छा वेरिएशन कर रहे हैं, एक बार लेन गेंदबाजी से स्टार्ट किया और उसके बाद में थोड़ा और आगे चले गए हैं, तो कॉन्फिडेंस गेंदबाज का बढ़ रहा है। सामने से भी जवाब हम देखना चाहेंगे, अब दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर बनता हुआ। बागेश काजू सज्ज होताना, गोलंदाजी राहुल मोरे, षटकातील पुढील चेंडू, टप्प्याचा चेंडू फुल करण्यासाठी नक्कीच एक प्रयत्न केला, मात्र त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही, कारण टप्पा पडल्यानंतर ऑफ्टनच्या ज्या प्रकारे चेंडू बाहेर निघाला आणि जागेवरूनच खेळायला गेले, कुठल्या प्रकारचं त्याने आपलं फुटवर्क दाखवलं नाही, पदल आली त्याचा थोडासा अभाव पाहायला मिळाला आणि म्हणून चेंडू पॉइंटला गेला आणि एक धाव। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक राहुल बोरे द्वारा। देखिए विपक्षी टीम के पास राजू यहाँ बैटिंग लाइनअप पे बहुत गहराई है, तो आप जब पहले बल्लेबाजी कर रहे हैं सम्राट अजय 11, आपको एक अच्छा बैक बैलेंस होना बहुत जरूरी है, शुरुआत आपकी अच्छी होना बहुत जरूरी है। अभी बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं। नक्कीच राहुल मोरे कशा प्रकारे या शेवट करतो या ओव्हर मधील काही चेंडूमध्ये, आणि हा सचिन नाथचा क्लास पाहायला मिळाला। इज काइंड ऑफ अ बॅट्समन आणि चेंडू सीमा पार षटकार। अतिशय सुंदर फटका होता। ऍक्शन रिप्ले बघा, काय जबरदस्त फटका खेळाय, आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती कशा प्रकारे तुटून पडलेला आहे। अप्रतिम फटका सकाळच्या सत्रातला आणि राहुल बोरेवरती हमला, घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबे कट्यार आणि मनोमनी तेडूकडे होऊन ठोकावा उत्तुंग षटकार। सचिनच्या बॅटमधनं अप्रतिम फटका आणि ज्याची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला निश्चितच होती। नावाप्रमाणेच त्याला नाव लौकिक तयार करतोय पुण्याचा लेग ब्रेक, आता फसवतोय, इट्स अ स्लोअर वन, मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाणार का बघूया। येस, पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण प्रशांतजी पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या 3 बॉलवर आपण पाहिलं, चौथा बॉल देखील एक धाव, मात्र सचिन म्हणजे बॅट्समनला देखील संधी मिळाली, तितकीच चांगल्या एक संधी तयार केली गोलंदाजांनी, त्यामुळे एक संमिश्र असं पहिले षटक म्हणता येईल। बिल्कुल सही है, यू आर एब्सोल्युटली राइट। आपने सही कहा कि यहाँ विकेट आए हैं, यहाँ अगर देखिए तो रन भी आए तो थोड़ा इवेंट पर ऊपर था, तो बिंदी गेंद, एक सिंगल है, एक सिक्सर है, उसके बाद में डिक्लेरेशन पे गेंद चली गई थी और पहली गेंद पर विकेट मिला था, तो इवेंट पर ऊपर रहा। और ये एक बार फिर 50-50 वाला जो कि ओवर रहा है। सम्राट ये अजय 11 8 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर की समाप्ति के बाद, और इसी रफ्तार के साथ अगर बल्लेबाज चलते रहे तो स्कोर 40 दिखाई दे रहा है, तो ये बेहतर नहीं है, कम से कम 50 के पार जाना बहुत जरूरी है। नक्कीच फर्स्ट वन लाईव्हच्या माध्यमातून रोहन गुप्ते, एक नवीन सुरुवात, प्रशांत मयेकर, आमचे प्रमुख जे या ठिकाणी कॅमेरामॅन आहेत तुषार शिगवण, शुभम सुर्वे, त्याचप्रमाणे मॉनिटर अपडेटर मिस्टर सौरभ, हेमंत आमच्या बरोबर आहेत, ऑनलाईन स्कोरर यांचं देखील अमोल आज आमच्या बरोबर ऑनलाईन स्कोरिंग करत आहेत, तर यांचं देखील हार्दिक स्वागत। फर्स्ट वन लाईव्हच्या माध्यमातून प्रशांत मयेकर, रोहन गुप्ते, एक नवीन सुरुवात, एक नवीन श्री गणेशा आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय।
उगवणारा सूर्य नेहमी आपण बघितलं तर आशा आकांक्षा देऊन जातो आणि मावळणारा सूर्य जो आहे तो अनुभव, दोघांचा रंग सारखाच असतो. इथे रोहन गुप्ते आणि प्रशांत भयंकर आज सकाळच्या सत्रामध्ये किंवा काल आपण बघितलं त्यांना शुभेच्छा निश्चित दिल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या आयुष्यामधील करिअरमधील हा नवा प्रवास सुरू झालेला आहे स्पोर्ट्समन लाईव्हच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा शौकीनांच्या माध्यमातून, आमचे समालोचक आहेत, आयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून या जोडीसाठी या नवीन प्रवासासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. नक्कीच एक नवीन प्रवास, एक उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांची कामगिरी दोघांची अप्रतिम आहे. एका बाजूला गंगाबाई सटून एक नवीन सुरुवात रोहन गुप्ते यांची आपण पाहिली, त्यानंतर फोर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक नवीन सुरुवात आणि आता एक नवीन श्री गणेश फोर्स वन. अकोटापायचा चेंडू समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर, डावखुरा फलंदाज बागेशीर ऍक्शन मध्ये येतोय. नितीन सरलेचं स्वागत करतोय षटकाराने. स्वैग से करेंगे स्वागत. बहुत बढ़िया स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच. देखिए शरीर का संतुलन बहुत अच्छा था, पिक किया था, पलट लिया था, उसके बाद में जेबी अनुपमा क्षेत्र में एक दर्जन स्ट्रोक भागेश का अर्जित केंद्र 7 पर, रन संख्या 14 रन 1 विकेट के नुकसान पर. धावा होणार आहेत, धावांची बरसात होणार आहे, कारण वर्षा ऋतू आहे. वर्षा अजूनही नाही, मात्र धावा ज्या आपण पाहतोय त्यासाठी थोडस एक छान अशी योगदान द्यावं लागणार आहे. कारण आपण काल देखील पाहिलं 73, 74, 80 झालेले आहेत या ठिकाणी. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राऊंड विकेट बागेशसाठी. स्लोवर वन ही ओळख आहे, कारण दोन्ही टर्न छान फिरवणारा फिरकी गोलंदाज आहे. जरी मध्यम गती आपण पाहिलं 7 ते 8 पावलांचा रनअप असला तरी सुद्धा जी बॉलिंग ऍक्शन छान आहे, लेग ब्रेक जरी चांगला टाकतो, त्याचप्रमाणे ऑफ कटर देखील आहे, स्लोवर वन आहे. आता मात्र जास्त ऑप्शनच्या बाहेर आणि हा येतोय वाईडला आणि त्याच्याबरोबरच पलीकडे गेला तर प्लस आहे, मात्र वाईड फक्त आहे. आणि विनय पटेल या ठिकाणी सांगतील आम्हाला वाईडला प्लस आहे, त्यामुळे 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. आणि या 2 धावांनी एकूण धावसंख्या सुरुवात आपण पाहतोय, जी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. पहिला चेंडू ज्या प्रकारे 6 धावा, त्यानंतर आपण पाहिलं ओ व्हॉट अ शॉट. हा देखील चेंडू क्लिअर होणार का की बिहाइंड विकेट नाही. 1 डे जोर का झटका धीरे से लगे. मात्र या ठिकाणी ज्या प्रकारे टायमिंग करतोय श्रेय फलंदाज आलाय, खूप चांगल्या मूड मध्ये आहे. बिल्कुल अच्छी बल्लेबाजी करे, लेकिन जैसे कि कल भी आपने कहा था कि बिहाइंड द विकेट आप ज्यादा खेलेंगे तो रन आपको ज्यादा नहीं मिलने वाले हैं. तो आपको ज्यादा भी में खेलना है और जो डीप मिड विकेट, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, कवर पॉइंट, ये जो क्षेत्र यहाँ आप खेल सकते हैं. लेकिन ये सारी चीजें होती रहती है क्योंकि ये आप एक पोजीशन लेते हैं, पोजीशन में आके बड़ा स्ट्रोक खेलते हैं तो गेंद अगर डिफरेंट क्षेत्र में जाती है, अगर बल्ले के बीचों बीच लगी थी उसके बावजूद अगर गेंद डिफरेंट क्षेत्र में चली गई तो थोड़ा सा निराशा भी होती है. नक्कीच थोडीशी नैराश्य असेल, मात्र ज्या प्रकारचं या ठिकाणी क्रिकेट आपण पाहतो मैदानावर, साई माऊली चषक 2023च्या निमित्ताने पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये दुसरा दिवस सुरू झालेला आहे. आणि साई माऊली चषकातील साई माऊली संघाचा एक प्रमुख खेळाडू या ठिकाणी प्रशांत कोलगावकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. प्रशांत जी आपलं देखील हार्दिक स्वागत. ज्याच्या नावावर 6 चेंडू 6 षटकारांचा एक रेकॉर्ड आहे आणि नक्कीच एक वेगळा रेकॉर्ड ठरला होता. 18 मार्च 2022 ला तो रेकॉर्ड झाला होता. राऊंड विकेट, स्लोवर वन, इस टाइम स्ट्रोक निश्चितच आहे. ज्या प्रकारे टायमिंग त्याला खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने आणि पॉइंट वरून जोपर्यंत राजस पोहोचतोय 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती आणि त्यानंतर अजून एक ही धाव मिळते. काल देखील आपण अशा काही धावसंख्या पाहायला ओव्हर थ्रोच्या. धावसंख्या 19. दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील अजूनही जर आपण पाहिलं तर एक बॉल बाकी आहे. ऑनटी एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत 19. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी देखील सुरुवात छान केली होती, कारण पहिली धाव जोरात काढली होती, त्यामुळे नक्कीच संधी मिळाली. आणि त्यानंतर या धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईडला प्लस, त्यानंतर 1 डी, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2-2. अशा प्रकारे आपण 6 बॉल्स पाहिले या ओव्हरमधील. धावसंख्या 21. 2 ओव्हर नंतर
10:30 ची सरासरी आहे. राजू, अगर तुलना की जाए तो पहले ओवर में केवल 8 रन थे, पहले ओवर में 8 रन बने थे दूध। और जिस तरह से देखिए 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 21 एक विकेट के नुकसान पर भागेश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 9 गेंदों का सामना किया और 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सचिन ने 7 रन बनाए हैं और पहले बल्लेबाजी कर रहे हैं सम्राट अजय 11 ने बनाए हैं। 21 एक विकेट के नुकसान। राजू, तुलना की जाए तो दूसरा ओवर बहुत अच्छा रहा बल्लेबाजों के लिए। नक्कीच छान सुरुवात आहे. दोन्ही संघाकडे अजूनही संधी आहे. सचिन नाग आणि जर आपण पाहिलं बागेश, हे दोघेही जबरदस्त खेळाडू आहेत आणि हे दोघं जर अजून उभे राहिले 1-2 वेळा तर नक्कीच या सामन्याचं गणित समीकरण बदलणारी एक चांगली खेळी दोघेही खेळू शकतात. जशी सुरुवात सचिनने पहिल्या चेंडूवर षटकाराने केली होती आणि एक ड्रीम स्टार्ट स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी कुठेतरी धावफलक सुरू केला होता आणि ती आवश्यकता होती. कारण पहिल्याच चेंडूवर संजू बाद झाल्यानंतर संपूर्ण सूत्र त्याने आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आता मात्र येते राजन 11 शिंपोली या संघाकडून. बॉलर आता मात्र शॉट थोडा गुडले तो थोडा खाली राहिला होता. त्या चेंडूला पूल करण्यासाठी नक्कीच खूप चांगला प्रयत्न होता, मात्र त्याला यश येऊ शकलं नाही. एक धाव मिळते. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 9 होते, त्यानंतर आपण पाहिलं तर एकंदर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 13, त्यानंतर 13 एकूण 22 आणि आता पहिल्या बॉलवर 1 आली, त्यामुळे 23 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करतोय दर्शन. पहिल्या चेंडूवर 1 धाव. स्ट्राईकला बागेश. एक सुंदर अशी सुरुवात बागेश उर्फ काजूने केलेल्या 9 चेंडूमध्ये 12 धावांवर खेळतोय. 3 चेंडूमध्ये 8 धावांवर सचिन नाग खेळत आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी फोर्स 1 लाईव्ह युट्यूब चॅनलला ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. राऊंड विकेट फुलनलाईन वॉर डिलिव्हरी. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता. ऑफ स्टंपला थोडासा वाईड यॉर्कर होता, मात्र आतमध्ये आला असता तर नक्कीच हा ऑफ स्टंप या ठिकाणी वाकवली असती. एक चांगला टप्पा. या अगोदर देखील आपण राहुल मोरेला पाहिलं. पहिला बॉल ज्या प्रकारे त्याने लेग स्पिन टाकला होता आणि तो आउट झाला होता संजू, मात्र त्यानंतर दुसरा बॉल डॉट, त्यानंतर तिसरा त्याने छान यॉर्क केला होता. आणि आता मात्र या चेंडूला गगनचुंबी षटकार नक्कीच पाहायला मिळेल. थोडासा गुडलेनवरून शॉट चेंडू मिळाला दर्शनचा आणि याच्यावर प्रहार. चेंडू सीमापार षटकार. बेहतरीन बल्लेबाजी कर रहे, खास करके भागेश की बात सराहना करनी होगी। और ये जो बिल्कुल दूसरी गेंद पर एक हमला हुआ टप्पा खाने के बाद, अगर देखें तो गेंद अंदर की तरफ आई, पिकअप पुल किया था ऑन साइड पर। दर्शन स्ट्रोक बल्लेबाज भागेश का। भागेश सकारात्मक सोच के साथ राजू बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 29 एक विकेट के नुकसान पर। एक बहुत ही अहम मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. धाव संख्या 29. छान अशी सुरुवात भागेश कडून. वरती चेंडू ऑन साइडला खेळलेला आहे. डीप वरून खेळाडू येणार आहे. डीप मिड विकेट राहुल त्या अगोदर नितीन येतोय आणि जोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारे देखील तुम्ही धाव संख्या बनवू शकता. पूर्ण लश ग्रीन आउटफील्ड आपण पाहतोय. गवत थोडंसं वाढलेलं आहे, मात्र छान असं या ठिकाणी कुठल्या प्रकारचं त्रास होणार नाही खेळाडूंसाठी अशी आपण व्यवस्था पाहतो. या पूर्ण मैदानामध्ये जर आउटफील्ड आपण पाहिलं तर छान पूर्णावरती गवत आहे आणि त्यामुळे नक्कीच रबर बॉल क्रिकेटसाठी एक छान असं गावदेवीचं मैदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. साई मौली चषक 2023 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्न होत असताना फिरोज 11 कांदिवली या संघाने अंतिम फेरी गाठली आणि ऑन दी राईज खेळायला गेले खेळाडू स्वतः त्या ठिकाणी बघा. पहिल्यांदा थोडस थांबला होता चंदन आणि ज्यावेळेस दर्शन परतले स्वतःची विकेट बागेश काही गरज नव्हती, मात्र जर कॉल दिला असता सचिनने दुसरी होऊ शकली असती. दोघांमध्ये ताळमेळचा अभाव पाहायला मिळाला आणि रनआउटच्या रूपात खेळाडू बाद. हमेशा क्रिकेट कोचिंग में कहा जाता है यस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए और ये स्ट्रोक बिल्कुल अच्छा नहीं था। बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए थे और बहुत ऊपर गेंद चली गई थी और उसके बाद में कैच नहीं बना पाए। लेकिन भागेश 21 रन 13 गेंदों का सामना किया तो और थोड़ा बेहतर खेल सकते थे। विकेट के ऊपर आपको एक बार फिर खड़े रहने की जरूरत थी और वहां थोड़ा तालमेल में कमी। एक्शन रिप्ले देखिए, कैच यहाँ बिल्कुल नहीं हुआ। 2 खिलाड़ी थे, बीच में गेंद गिरी और उसके बाद में देखिए तालमेल में कमी है। भागेश ने एक अच्छी पारी खेल के बैक टू द 11 चले गए हैं। नक्कीच. आणि दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर दर्शन आणि
गोलंदाज आणि चंदन जो लॉंग ऑफला उभा होता तो ज्यावेळेस धावत आला लॉंग ऑफला होता. दोघांमध्ये तेवढं आपण जर पाहिलं तर कॅल्क्युलेशन पाहायला मिळालं नाही, पण तो दर्शन पहिलाच निघाला होता. आणि ज्यावेळेस चंदनला कळलं की ही कॅच मी घेऊ शकतो, झेल मला मिळू शकतो, त्यावेळेस त्याने पॉज घेऊन स्टार्ट घेतला आणि त्या दरम्यान थोडंसं बीच कॅल्क्युलेशन मात्र नक्कीच बनू शकला असता. चंदन जर स्टार्ट सुरुवातीपासून घेतली असती तर मात्र रनआउटच्या रूपामध्ये एक धाव मिळते, नाही तर रनआउट झालेला आहे दुसरी धाव घेत असताना. त्यामुळे एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 32. तिसरं षटक हे षटकातील शेवटचा आता चेंडू असेल. दर्शन चला लवकर. निकेश शिंदे यांना देखील पाहणार आहोत आपण ऍक्शन मध्ये. अतिशय सुंदर असा चेंडू. आजच्या सकाळच्या सत्रातील काही निवडक चेंडू होते. मागाचा यॉर्क आपण पाहिला, त्यानंतर आताचा गुडलेन करून ज्या प्रकारे काही राईज होतात काही खाली राहत आहेत आणि ड्राय खेळपट्टी आहे, त्यामुळे संधी तुम्हाला मिळणार आहे. पावसाच्या अजूनही कुठे सुरुवात आपल्याला दिसत नाहीये चिन्ह, मात्र याचा फायदा उचलणं गरजेचं आहे गोलंदाजांना देखील आणि फलंदाजांना देखील. देखिए इस मुकाबले में दर्शन की जो गेंदबाजी है बहुत बढ़िया रही है. 10 रन इन्होंने, एक सिक्सर भी आया था खास करके आप देख रहे तो. और उसके बाद में अच्छा कमबैक किया है. 3 ओवर के बाद 32 2 विकेट के नुकसान पर. करंट रेट 10.67 का है. इसी रफ्तार के साथ अगर बल्लेबाज चलते रहे तो पॉजिटिव स्कोर दिखाई दे रहा है 54. तो मेरे हिसाब से 50 के ऊपर का जो आंकड़ा आएगा तो बिल्कुल एक अच्छा टोटल बन जाएगा. 30 टोटल हो सकता है. तो अभी बढ़िया तरीके से रिकवरी हुई, लेकिन सबसे बड़ी परेशानी भागेश का विकेट. जो सेट बल्लेबाज बैक टू द पैवेलियन चले गए तो रोशन और सचिन के ऊपर अब पूरा दारोमदार. नक्कीच सचिन आणि रोशनवर मोठी जबाबदारी असेल, मात्र मी सचिनवर म्हणेन जास्त जबाबदारी घ्यावी लागेल. रोशन देखील तितकाच एक डेंजर बॅट्समन आहे, डावखोरा बॅट्समन. याची देखील बॅट जर या ठिकाणी लागले आणि याचा क्लास आपल्याला पाहायला मिळेल, कारण कितीतरी नवीन युवा खेळाडू सध्या कांदिवली बोरिवली दहिसर मधले पाहायला मिळत आहेत, ज्यांनी खरंच मुंबई उपनगरातील हा परिसर जर आपण पाहिला तर एक छान अशी टीम बनू शकते, जी नक्कीच व्यावसायिक संघ म्हणून देखील तयार होऊ शकते. रबर बॉल म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा, कांदिवली बोरिवली दहिसर मध्ये गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये जी नवनवीन खेळाडू तयार झाले त्यामध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत, ज्यांनी नक्कीच मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील आपलं योगदान दिलेलं आहे. आणि एकंदर असं एक छानपैकी सुरुवात संघ झाला तर या खेळाडूंना संधी मिळेल. आणि तितकेच चांगले खेळाडू आहेत. राजस लेदर क्रिकेटर आहे, याने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. स्कूल क्रिकेट, IAS आणि त्यानंतर छानपैकी आज आपण पाहतोय क्रिकेट खेळत असताना डावखोरा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून फलंदाजीमध्ये देखील आपला एक वेगळं ठसा उमटवणारा खेळाडू आहे राजस. चौथं षटक घेऊन राजस संघासाठी चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. तितकाच छान असा फलंदाज रोशन देखील आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी पूल केला आणि पूल पॉवरफुल, मात्र त्या ठिकाणी राहुल तयार होता. काही जास्त त्याला अडचण झाली नाही, कारण डीप मिड विकेटचं एक चांगली पोझिशन होती, एक्झॅक्ट पोझिशन होती. ज्या स्थानावर ज्या ठिकाणी त्याला उभं केलं होतं त्याच ठिकाणी तो झेल मिळाला आणि गडी बाद होतोय. क्रमांक 3, 32 धावसंख्या 3 गडी बाद. चौथं षटक, धावसंख्या 32. सकाळचं सत्र आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुप्रभात. 25 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत 5 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. कुठल्या प्रकारची जास्त मीटिंग घ्यायची नाही आहे हे तुम्हाला आम्ही सांगतोय वारंवार, याची नोंद घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त वेळ घेऊ नका. चला मॅच सुरू ठेवा आणि टीम मीटिंग सातत्यानं करू नका. धावबल दाबात 32-3 आणि सातत्यानं आपण या ठिकाणी या सूचना देतो. तुम्हाला विनंती करतो की प्लीज जास्त वेळ घेऊ नका. फिलहाल 32 रन 3 विकेट का नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. करंट 10.11. सचिन बैक टू द पैवेलियन. सचिन या रोशन बैक टू द पैवेलियन जा रहे हैं. तो सचिन के ऊपर आपने सही कहा कि बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी, पूरा दारोमदार रहेगा. राजेश की अच्छी गेंदबाजी और 32 2 विकेट के नुकसान पर. जास्त वेळ घेऊ नका. चला बॅटर मैदानावरती.
ओव्हरहेड आणि हाईट साठी फक्त आपण पाहतोय जे नो आहे, जे रिव्ह्यू येणार आहेत. बाकी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नाही याची नोंद घ्या संघाने. चला लवकर वेळ घेऊ नका. 25 मिनिट्स तुम्हाला दिलेत. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कंप्लीट करायची आहे. आणि आता फलंदाजीसाठी येतोय रिद्धेश गुरव. रिद्धू फायर ब्रिगेड मध्ये सध्या कार्यरत आहेत आणि ज्या प्रकारे थोडस आपल्या कांदिवलीपासून दूर होते आणि नंतर फायर ब्रिगेडमध्ये नक्की त्यांची वर्णी लागल्यानंतर आपला वेळ आनंद सिद्धेश्वर बॉईज पोईसरचा खेळाडू आज आपण पाहत आहोत. सम्राट 11 या संघाकडून खेळत असताना धावसंख्या 32 वर 3 गडी बाद चौथं षटक मार्गस्थ आहे. आणि चौथ्या ओव्हरमध्ये नक्कीच नवीन फलंदाज रिद्धेश गुरव आणि सचिन कडून अपेक्षा आपल्याला खूप चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. मी विनंती करते दहिसर बॉईज आणि जयंबे बोरुली बॉईज या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते टॉस साठी आपण यायचं आहे. दहिसर बॉईज आणि जयंबे बोरुली बॉईज या दोन्ही संघाचे संघ नाही. आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी कृपया स्टेजच्या समोर उपस्थित राहायचं आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दहिसर बॉईज विरुद्ध जयंबे बोरुली बॉईज. रिद्धेश राऊंड विकेट. डाव्या यष्टीवरचा चेंडू नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव संख्या 33. 3 for 3. 3.2. जास्त टीम मीटिंग करायची नाही. चेंडू टप्प्याचा चेंडू हा चांगला म्हणजे आपण म्हणतो रबर बॉल साठी कित्येक वेळा आपण अशा प्रकारचे चेंडू टाकताना पाहतोय. पंचांचा इशारा आहे तो वाईड आहे आणि वन बाउन्स देखील मॉन्टी गोडेकर यांनी सांगितलेलं आहे. विनय पटेल हे देखील या ठिकाणी सांगतायत. या वाईडने धाव संख्या 34. 3 गडी बाद चौथं षटक मार्गस्थ. दहिसर बॉईज जयंबे बोरुली बॉईज या दोन्ही संघांना विनंती करते संघनायक कर्णधार आपण प्रमुख व्यासपीठाच्या जवळ पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा. पुढील सामना सुरू होईल. जयंबे बोरुली बॉईज विरुद्ध दहिसर बॉईज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि रिद्धेशला मिळाला त्याच्या स्लॉट मध्ये आणि हा चेंडू सीमा पार. उत्तुंग षटकार. आक्रमक फलंदाज आहे. ज्या प्रकारची पर्सनॅलिटी आहे त्या पद्धतीने षटकार घेतलेला आहे. ताकद होती. बॉटम एंडचा वापर केला. शानदार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. पैरों की तरफ गेंद थी और राजेश अच्छी गेंदबाजी कर रहे थे लेकिन ये गेंद बिल्कुल पैरों की तरफ ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच खेल दिया और बॉर्डर पर खिलाड़ी थे उनके पास कोई मौका नहीं था. वो दर्शक बन गए. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज रिद्धेश का. स्कोर बिल्कुल आगे बढ़ता है. अभी तक देखिए प्रतियोगिता में 87 पर छक्के आए हैं. स्कोर 40. 3 विकेट के नुकसान पर सम्राट अजय 11. शॉट चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये नाही सरळ. सौरभ सिंग याच्या हातामध्ये अजून एक खेळाडूला आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय. बऱ्यापैकी गुडलेनच्या थोडा मागे ठेवला होता बॅक ऑफ द लाईन आणि शॉट चेंडूला पूल करण्यासाठी गेले होते. शरीरापासून थोडस दूर होतं मात्र त्याला लपेटलं होतं आणि खेळाडू बाद. देखिए बहुत बढ़िया गेंदबाजी राजेश द्वारा जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं. लेफ्ट अप डाउन विकेट क्रीज के कोने का इस्तेमाल किया. टप्पा खाने के बाद उछाल था. अच्छा बाउंसर था यहाँ गेंदबाज द्वारा और जब सर की तरफ गेंद आती है तो वह बिल्कुल थोड़ी सी तकलीफ होती है बल्लेबाज के लिए. तो 44 विकेट के नुकसान पर और चौथे विकेट का पतन रिद्धेश ने बनाया. शेरन 3 गेंदों का सामना किया. एक अच्छा स्ट्रोक था उनके बल्ले से लेकिन उसके बाद में मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है. एक सिक्सर और उसके बाद में विकेट. 40 धाव संख्या 40. 4 गडी बाद चौथं षटक सुरू आहे. किमान अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर सम्राट अजय 11 संघाला 15 ते 20 धावा कराव्या लागेल. सचिनला देखील आक्रमक व्हावं लागेल. ओपनिंगला आलेला आहे सलामीला. आतापर्यंत 3 बॉल मध्ये केवळ 8 धावांवर नाबाद आहे. मॅक्झिमम स्ट्राईक त्याला देखील घ्यावं लागेल आणि आक्रमण करावं लागेल. स्लोवर बन आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. स्लोवर वन बघा ऍक्शन रिप्ले मध्ये राईट हँड बॅट्समन साठी थोडस बाहेर काढला चेंडू. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक रोहित नार्वेकर उर्फ चतुरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर पंकजला आक्रमण करावं लागेल. काल पंकज गोलंदाज याने कालचा दिवस गाजवला होता आणि या चेंडूवर
राजस आलेला आहे, मात्र मगासारखंच आपण पाहिलं एकदा पूर्ण केले. थ्रो चांगला आहे पाहायला मिळतोय आणि नितीनच्या थ्रोवर रोहित नार्वेकरने चांगलं कलेक्शन केलं. रनआउट होतोय, एकच धाव मिळते आणि एका धावेने धाव संख्या 41. 4 ओव्हर नंतर 41, 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना सम्राट अजय 11. बहुत ही किफायती ओवर रहा राजस का, बहुत बढ़िया गेंदबाजी की और 8 रन दिए 2 शिकार। तो अभी तक के जो 4 ओवर जिसमें अगर देखें तो बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करने वाले गेंदबाज हैं। 1 ओवर 8 रन और 2 सफलता, बेहतरीन गेंदबाजी। और दूसरी तरफ से अगर देखें तो पंकज शाह 1 रन बना के बैक टू द पेनल चलेंगे। और आखिरी 6 गेंदें हैं, सचिन मैदान के अंदर अभी भी डटकर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन समस्या ये है राजू, उनको ज्यादा मौका नहीं मिल रहा है, स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है, वो थोड़ी समस्या। अब देखिए आखिरी ओवर में आपको देखा रहा था बल्लेबाजी कर रही है, बड़े स्ट्रोक खेलने हैं, तो सचिन के ऊपर अब कैमरा रहेगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लाए हैं अमर। अब ये किस अंदाज से बल्लेबाजी करते देखने वाली बात है। 50 या 55 क्या लग रहा है? 55-60 होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे फलंदाजी आहे आणि फलंदाजी बहरणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे सुरुवात छान केली होती. सचिन 3 बॉलमध्ये 8 धावांवर नाबाद आहे, जो सलामीला आलेला आहे आणि आघाडीचा फलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला येतो. हे थोडंसं आपण पाहतोय, थोडंसं मिस कॅल्क्युलेशन आहे, कारण प्रमुख खेळाडूला जास्त बॉल खेळणं गरजेचं आहे. दर्शन आपल्या सेकंड स्पेलमध्ये पहिला चेंडू फुलेने टाकला होता. चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला आहे, शॉट मिड विकेटला जातोय. कलेक्ट करेपर्यंत स्वतः दर्शन एकच धाव मिळते, धाव संख्या 42. मगापासून हेच होते, पहिला षटकार केल्यानंतर 2 वेळा त्याने एक धाव काढल्यानंतर शेवटच्या बॉल पर्यंत खेळले इतर फलंदाज, त्यामुळे वंचित राहिला तो म्हणजेच स्ट्राईक पासून. दर्शन थोडासा वेळ घेतोय, एक छान असा गोलंदाज आहे. कित्येक असे नवनवीन गोलंदाज सज्ज तयार होत आहेत आपण उत्तर मुंबईमध्ये देखील. आणि अक्षरशः या ठिकाणी आक्रमण आहे, थोडंसं खाली वाकायला देखील वेळ दिला नाही, बॉल खाली राहिला. काल आपण काही असे चेंडू पाहिले पंकजचे, काल आपण काही असे चेंडू पाहिले इरफानचे, ज्यांना उसरी मिळाली आणि हा बघा खालीच राहिला. ज्या प्रकारे संधी दिली नाही आणि थोडंसं लेट स्टार्ट, नाही तर लेट खेळला तो बॅट्समन, कारण जलद चेंडू आला होता आणि त्यापर्यंत एक धाव लेग बायच्या रूपामध्ये, धाव संख्या 42. आक्रमण करावं लागेल अमरला देखील. खेळून काढलेल्या आउट साईडला डीप वरनं खेळाडू पोहोचतोय, एक धाव तर पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा थ्रो साठी जाणार, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. थ्रो होऊ शकला असता. चांगल्या प्रकारे कलेक्शन केलंय, आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. आतापर्यंत 3 बॉल मध्ये धाव संख्या जर पाहिली तर 4 निघालेल्या आहेत, धाव संख्या 45. आपण म्हणालात त्याप्रमाणे 50-55चा आकडा या ठिकाणी नक्कीच गाठणं गरजेचं आहे. समोरच्या संघामध्ये देखील तितकेच घातक डेंजर फलंदाज आहेत, त्यामुळे चांगली तुम्हाला धाव संख्या उभारणं गरजेचं आहे. दहिसर बॉईज, जयंबे बोरुली बॉईज तयार राहा टॉस साठी. राऊंड विकेट आणि आता क्लिअर केलेला आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा आणि चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. अप्रतिम बॅटिंग सचिन कडून. ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या संधीचं सोनं करत या वेळेला अमर आणि सचिन आक्रमण करतायत. अमरच्या बॅटमध्ये एक दर्जेदार फटका, आकुटपत चेंडू आणि याच दरम्यान आपण एक लिजेंड खेळाडू या ठिकाणी दाखल झाले. विपिन सर आपलं स्वागत आहे. विपिन सर ज्यांनी अनेक वर्ष दहिसर बॉईज संघासाठी जबरदस्त योगदान दिलेले. विपिन जी आपका स्वागत है, वेलकम. एक दिग्गज लेजंड क्रिकेटर, उभर म्हणा टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःच एक वेगळं अस्तित्व, ज्यांनी खऱ्या अर्थाने दहिसर बॉईजचा संघ तयार केला, नवनवीन खेळाडूंना उत्तर मुंबईतील खेळण्याची संधी दिली, असे विपिन जटाके सर यांचं देखील या ठिकाणी आम्ही साई माऊली चषकाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय. वेगवेगळ्या दिग्गज खेळाडूंचा या आपण व्यासपीठावर सत्कार सन्मान काल देखील केलेला, आज देखील करणार आहोत. पुन्हा एकदा दर्शन, अतिशय चांगला चेंडू. हा चेंडू नक्कीच अनप्लेबर राहिला, कारण बॉल ज्या प्रकारे चेंडू पडल्यानंतर निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात आणि धाव संख्या आपण पाहतो 52. 53 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 53. सम्राट अजय 11 विरुद्ध सुरुवातीला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी तो म्हणजे राजन 11 शिंपोले. आज दुसरा दिवस गावदेवी बोरिवली पश्चिमच्या या मैदानावर आपण हा दुसरा दिवस आणि पहिला सामना पाहत आहोत. जे घर बसल्या प्रेक्षकात रविवार सुट्टीचा दिवस थोडेसे लेट उठले असतील, एन्जॉय करत असतील तर तुमच्या माहितीसाठी 53 धावांचं लक्ष्य. प्रथम बॅटिंग करत असताना सम्राट अजय 11 संघाने 52 धावा केल्यात. टॉस जिंकला होता राजन 11 शिंपोली संघाने आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीला. पुढच्या मॅचचा टॉस मी विनंती करता नाणेफेकीचा कौल करण्यासाठी स्टेजच्या जवळ यायचं. दहिसर बॉईज कॅप्टन आणि जय अंबे बोरिवली बॉईज कर्णधार टॉस साठी यायचंय. आणि स्पोर्ट्समन लाईव्हचे सीईओ प्रशांत मयेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. रोहन गुप्ते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दहिसर बॉईज आणि सम्राट अजय 11
संघाचे कॅप्टन मला वाटतं तर 2-3 षटकं सातत्यानं अनाउन्समेंट केली जाते आहे. चला टॉससाठी यायचंय. बोथ कॅप्टन प्लीज. रोहन गुप्ते ज्यांच्या बाबतीत म्हणण्यात 2000चं जे दशक होतं त्या 2000 दशकाची जी सुरुवात झाली 2003, 2004, 2005 रोहन गुप्ते नाव क्रिकेट वर्तुळामध्ये सातत्याने चर्चेत होतं. आज त्यांची नवीन इनिंग पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. अर्थात पोस्टमन लाईव्हचे सीईओ म्हणून प्रशांत मयेकर आणि रोहन गुप्ते अर्थात त्यांना विनंती करेन टॉस करता आपण या ठिकाणी यायचं. तर दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज. दैसर बॉईज अजय जय अंबे बोरवली बॉईज दोन्ही संघाचे कॅप्टन. बोरवली बॉयज कैप्टन प्लीज. दैसर बॉयज टीम के कप्तान और जय अंबे बोरवली बॉयज के कप्तान को मैं विनती करूंगा. दोनों टीमों के कप्तानों को मैं दरखास्त करना चाहूंगा. रोहन गुप्ते की मकर कमल से होकर टॉस. प्रशांत नायकर पोस्टमैन लाइव के एसईओ इस वक्त आपके स्क्रीन पर हैं और ओके हाँ ठीक है बरोबर है. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता रोहन गुप्ते त्याचबरोबर या ठिकाणी बिपिन सर अर्थात एक लेजेंड खेळाडू आहेत. टॉस कोणी जिंकलेला आहे. दैसर बॉयज संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. बघा हा फरक असतो. बिपिन सर या ठिकाणी आले त्यांनी टॉस झाल्यानंतर लगेच निर्णय दिला कॅमेऱ्यासमोर आणि या लिजंड खेळाडूंचा सन्मान होणं फार गरजेचं आहे. दैसर बॉयज साठी अनेक वर्ष एक चांगली आपण टर्न फिरकीपटू म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे. चांगले चेंडू वळवत होते. वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्यांनी केली आणि अनेक खेळाडूंना राजू प्लॅटफॉर्म देखील दिले. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मी प्रतीक खामकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. विपिन जी आपका स्वागत है और बहुत अच्छा योगदान रहा है आपका क्रिकेट के लिए. बहुत सारे अच्छे खिलाड़ी और ब्रेक वाली जो वेरिएशन वाली गेंदबाजी है वो कमाल की थी आपकी. अच्छा कंट्रोल और हम अच्छे से गेंदबाजी करते थे विपिन जी. और विपिन जी बाकी सारे लोग तो 40+ खेल रहे हैं और आप तो अभी भी ये जो प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हैं वो बहुत बड़ी उपलब्धि है. सन्मान या ठिकाणी राजू केला जातो. नक्कीच आपण पाहिलं की सध्या 40+ मध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना आपण खेळताना पाहतोय. मात्र बिपिन सरांना आम्ही गेले 25-30 वर्ष पाहतोय. अजूनही त्यांचं जर आपण वय पाहिलं तर रबर बॉल म्हणा टेनिस क्रिकेट म्हणा 40+ चे वेगवेगळे म्हणजे मंदारपण आज 40+ खेळतो. मात्र हा खेळाडू असा आहे बिपिन सरांचं जर आपण म्हटलं पाहिलं तर अजूनही आपल्या नव युवकांना घेऊन एक नवीन संघ तयार करतात. मुंबई करून खेळणारा मोहित अवस्थी हा देखील दैसर बॉयजचाच खेळाडू आहे. कल थॉमस डायस यांनी देखील आपण पाहिलं तर तो देखील म्हणाला थॉमस डायस की याच गावदेवी मैदानावरून दैसर बॉयज कडनं मी प्रतिनिधित्व केलं. राहुल यादव आपका भी हार्दिक स्वागत. और एक हमारे शिंपोली के बेहतरीन खिलाड़ी इनका भी जब बल्ला चलता है तो हल्ला बोल करते हैं. रोहित शर्मा के भाई साहब भी यहाँ पर आए हैं. आपका भी हार्दिक स्वागत जयंत जी. तो मैच की तरफ जाएंगे. चला पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. अमर आहे एक उंचपुरा असा हा गोलंदाज आहे. समोर आहे सौरभ सिंग चिचा या टोपण नावाने प्रसिद्ध. चारकोप मधले जे दोन खेळाडू आहेत जे बॉयचे आणि सुरुवात नॉन स्ट्राईकला रोहित आहे. पहिलं षटक. धावांची गरज आहे 53. थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था. वाइट बॉल का इशारा और सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. मैं हूं प्रशांत. मेरे साथ राजू जुड़े हुए हैं और गावदेव के ऐतिहासिक मैदान पर एक खूबसूरत नजारा मैं देख रहा हूँ. हरा भरा मैदान. साई बालू चषक 2023 डे 2 मैच नंबर 1 राज्य के शिवपुरी बनाम सम्राट अजय 11. पारंपरिक बल्लेबाज रोहित और सौरभ अमर गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद और बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाया. एक्स्ट्रा कवर क्षेत्र में चली गई है. पर जब तक ये गेंद को यहाँ खिलाड़ी फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. राज्य 11 शिवपुरी 2 रन बगैर किसी नुकसान के. रोहित और सौरभ दोनों का खिलाड़ी बिल्कुल फेमस खिलाड़ी है
मुझे अभी भी याद है युवराज सिंह चषक चल रहा था, सिक्सर किंग का टूर्नामेंट बिल्कुल और उस प्रतियोगिता में सौरभ ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी। रोहित नार्वेकर को कौन नहीं जानता, बहुत बेहतरीन खिलाड़ी ये भी है, कमाल का प्रदर्शन इनका रहा है एज ए प्रोफेशनल बल्लेबाज। रोहित जिन्होंने खाता निकोलस टाइकरिन पर है, अभी तक 88 पर छक्के और 4 चौके इस प्रतियोगिता में। अमर की अगली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ा मिनट लेग स्टंप पर जाते हुए गेंद को घूम कर खेल दिया डिस्को बॉल मिलर की तरफ और एक ही रन मिलेगा। सिंगल के साथ रोहित नार्वेकर का खाता खुलता हुआ। सौरभ 1 पर केंद्र है, स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के। और अर्जुन रिक्वायरमेंट 10.71 से आपको रन बनाने हैं। नक्कीच 10.71 ची सरासरी आवश्यक आहे। 53 धावांचं लक्ष आहे। प्रथम फलंदाजी करताना आपण सम्राट अजय 11 या संघाला पाहिलं, खूप छान अशी फलंदाजी सुरुवातीला आपण बागेश कडून पाहिली। सचिनने थोडंसं प्रभावित केलं, अमर आणि रिद्धेशने काही षटकार खेचले आणि 52 धावा आपल्या धाव फलकावर पाहायला मिळाल्या। मात्र तुम्ही जसा उल्लेख केला ही दोघेही चतुर नक्कीच जोडी आहे, जी चांगली फलंदाजीमध्ये नेहमीच आपण पाहतो। बिल्कुल सही इस वक्त अमर तैयार, अच्छी गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंद, थोड़ा ऑफ के बाहर रखा था, गेंद को ड्राइव जरूर किया गया, गेंद इसको आ रही है लॉकअप क्षेत्र में, खिलाड़ी थोड़ा फंबल हो रहे लेकिन ज्यादा नुकसान नहीं होगा। और 1 रन के साथ इस वक्त रन संख्या कुल मिलाकर 4 रन। रोहित 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, सौरभ ने 1 रन बनाया है और प्रमुख गेंदबाज अमर गेंदबाजी कर रहे हैं। मैदानामध्ये आपण पाहिलं तर जास्त आपण म्हणतो ना दाट गडद अशी आपण गवताचं पाहतोय आवरण आहे आणि त्यामुळे जास्त चेंडू जास्त जोरात मारला तरी ट्रॅव्हल होत नाहीये आणि हेच आपण इतर सीझन मध्ये पाहिलं तर जास्त ट्रॅव्हल होणारं मैदान आहे। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बैकवर्ड में चले गए थे, मिस्टर स्ट्रोक गेंद के नीचे गेंदबाज आने की कोशिश तो कर रहे हैं लेकिन फिलहाल उनसे बहुत दूर किए थे। स्कोर 4 से अब आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 5 पर। रोहित 2 पर, सौरभ 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। पहिले षटक प्रत्येक चेंडूला थोडंसं विचार करून या ठिकाणी टाकतोय अमर, कारण अमरला कल्पना आहे रोहित नार्वेकर चतुर जितका घातक फलंदाज तितकाच घातक आणि विस्फोटक फलंदाज सौरभ सिंग चिचा देखील आहे आणि दोघांकडे ती क्षमता आहे मोठमोठे उतुंग षटकार खेचण्याची। त्यामुळे आपला टप्पा त्यांच्या रेंज मध्ये देत नाही, जेणेकरून त्यांना त्यांच्या मनासारखे फटके खेळता येतील आणि तीच या ठिकाणी आतापर्यंत 4 बॉल मध्ये तरी पाहिलं आपण अमरकडून। बहुत अच्छा अनुशासन है अमर के पास। रोहित नार्वेकर आक्रामक बल्लेबाज, घूम कर जरूर खेल दिया लेकिन सही जगह पर नहीं है। ये इनका पसंदीदा स्ट्रोक है, क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हैं, ऑन सेट पर पुल करना चाहते हैं और एक बार फिर पुल भी किया गया था। और इसी के साथ स्कोर अगर देखें तो रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के। रोहित 3, सौरभ 2 और सही जगह पर खेलना बहुत जरूरी है, सही पोजीशन में आना बहुत जरूरी। अच्छी गेंदबाजी अमर द्वारा। 5 चेंडू 5-6 धावा। पहिले षटक उत्कृष्ट असं आपल्याला पाहायला मिळते। काल देखील कालच्या दिवसाची सुरुवात जर आपण पाहिलं रोहित यादव यांनी जबरदस्त कामगिरी केली। फिरोज झेलेन कांदिवली संघाकडून असाही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला। ऋषभ जैन याला देखील आपण पाहिलं। मुंबई किंगचे सुहास जाधव यांना विनंती करते आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्याचप्रमाणे मुंबई किंगचे आमचे जबरदस्त हे खेळाडू आधारस्तंभ आहेत मुंबई किंगचे सुहास जाधव यांच्या या ठिकाणी आपण व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय। त्यांचं देखील साई माऊली चषकाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत। मुंबई किंग्सचा तो सामना मला अजूनही आठवतो, नाईट टुर्नामेंट नॉस्टार चषक 2023 आणि तारीख होती ती म्हणजेच 25 फेब्रुवारी। बोईसरचं मैदान, काय बॅटिंग केली होती ऋतुराज यांचं देखील आपण योगदान पाहिलं। मी विनंती करेन बिलीव्ह स्पोर्ट्सचे राहुल यादव आपण देखील व्यासपीठावर या। स्लोवर वन, चांगलं गती परिवर्तन केलं। उंची जेव्हा जास्त असते त्यावेळेस हा फायदा गोलंदाजांना मिळतो। ज्या प्रकारे चेंडूला फ्लाइट दिली होती, बॅट्समन तेवढ्या उंचीचा नाहीये। देखिए बहुत अच्छी गेंदबाजी कासिर के अमर द्वारा। पहले ओवर में 7 रन बगैर किसी नुकसान के राजन इलेवन शिंपोली। और इसी बीच बिलीव स्पोर्ट के करता धरता राहुल यादव जिन्होंने टी शर्ट स्पॉन्सर किया है, उनका या आगमन होता हुआ मैन ऑफ द मैच के लिए राहुल यादव बिलीव स्पोर्ट टी शर्ट। तो राहुल जी आपका स्वागत है, वेलकम। और अब बीच मैदान की तरफ अगर जाएंगे तो बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी रही है अमर द्वारा। पहले ओवर में 7 रन बगैर किसी नुकसान के। रोहित 3 पर केंद्र है और सौरभ 2 पर केंद्र है। जीतने का लक्ष्य रहेगा फिलहाल 3 रनों का। रिक्वायरमेंट राजू 11.50 का है। नक्कीच 11.50 ची सरासरी आवश्यक आहे। पहिल्या ओव्हर नंतर 7 धावा धाव फलकावर आपण पाहतो। जास्त मीटिंग करायची नाही आहे।
पंच मॉन्टी गोडेकर देखील आपल्याला सांगतायत. सत्या चला लवकर. अमर, सत्या, पंकज, सचिन, रिद्धेश, संजू 25 मिनिट्स मध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे तुमचं षटक. गोलंदाजी करण्यासाठी मॅन फ्रॉम पोईसर सत्या. पहिल्यांदा आम्ही पाहिलं होतं या खेळाडूला ज्यावेळेस लॉकडाऊन नंतर पहिली स्पर्धा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झाली होती. MHB ला 25,000 15,000 आणि त्या स्पर्धेमध्ये याने नक्कीच ओपनिंग स्पेल शेअर केला होता. सत्या आणि सलमान या दोघांनी, एक पठाणवाडीचा होता एक पोईसरचा होता आणि त्यानंतर सत्याने नक्कीच पोईसर प्रीमियर लीग देखील खेळले. काही मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा त्याला बहुमान मिळतो. सिद्धेश्वर बॉईज संघाचे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला रिद्धेश गुरव आणि सत्या. डावखुरा गोलंदाज आहे आणि समोर आहे सौरभ सिंग. सौरभ ऑन स्ट्राइक का स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. एक अच्छा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. पॉइंट पर खिलाड़ी, बॉर्डर पर कवर पर एक खिलाड़ी है, इसका कवर एक लॉक ऑफ, ऑफसाइड पर 4 खिलाड़ी, ऑनसाइड पर 5 खिलाड़ी तैनात. बल्लेबाज सौरभ सिंह के लिए. ओहो, टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था. ऑफसाइड पर खेलना चाहते थे. सत्या की अच्छी गेंद, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. गेंद चलेगी विकेट कीपर के दस्तावे की तरफ पर. रन बनाने का कोई अवसर नहीं है. स्कोर अभी भी रुका हुआ 7 रन. बीती गेंद के साथ सत्या का आगाज. सत्या अपने बॉलिंग पार्ट पर तैयार. ऑनसाइड पर 5 खिलाड़ी तैनात. टप्पा खाने के बाद इस बार अगर देखें तो गेंद थोड़ी नीचे रही है. पहले कंधों का ज्यादा इस्तेमाल हुआ था. अभी फिलहाल तेज रफ्तार की गेंदबाजी सत्या द्वारा सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं और रोहित सिंह को परेशान कर रहे हैं. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी नक्कीच झालेली आहे की ज्या प्रकारे पहिला चेंडू होता आणि आता देखील आपण पाहतो दुसऱ्या चेंडूवर देखील बॅट्समनला थोडंसं बॅकफुटला जायला भाग पाडलं. पण पहिला चेंडू जो होता तो जलद गतीने गेला होता आणि त्यामुळे विचार करतोय. बघूया समोर आहे डावखुरा फलंदाज आणि गोलंदाजी करतोय तोही डावखुरा गोलंदाज. बिल्कुल इस वक्त दोनों बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. सत्या के पास भी काबिलियत है. रोहित नार्वेकर एक बहुत ही फेमस खिलाड़ी है, लेफ्ट हैंडर बल्लेबाज. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में बहुत अच्छा प्रदर्शन किया था. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. टिप ऑफ के बाहर सुंदर गेंदबाजी. लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. देखिए सामने वाले खिलाड़ी की जो ताकत है राजू पहचान रहे हैं, खास करके गेंदबाज. सत्या ने अभी तक 3 गेंदों में केवल 2 रन दिए हैं. स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के. नक्कीच ओळखलेला आहे फलंदाजांची जमेची बाजू आहे, स्ट्रेंथ आहे आणि त्या स्ट्रेंथवर कुठल्या प्रकारची गोलंदाजी होत नाही जेणेकरून त्यांच्या जर रेंजमध्ये बॉल्स मिळाले तर मोठमोठे फटके होऊ शकतात. सत्या तैयार. इस बार हवा में उछाला लेकिन अगर देखें तो गेंद के नीचे सत्या बहुत बेहतरीन. ओहो, अच्छी गेंदबाजी की थी लेकिन फील्डिंग अच्छी नहीं कर पाए. अगर ये कैच लपकते तो बिल्कुल एक बड़ी मछली जाल में फंसती. फंसाया था लेकिन करे तो क्या करे, खुद ने कैच छोड़ा है. सत्या ने जीवन दान दिया रोहित सिंह को. स्कोर डबल फिगर में पहुंच चुका है. 10 रन बगैर किसी नुकसान के. ही विकेट घेणं गरजेचं होतं कारण ही महत्वाची विकेट होती. सौरभ सिंगचीच्या तुम्हाला सापळा रचला होता, शॉर्ट चेंडू टाकला होता आणि केवळ आपण म्हणालात की खांद्याचा वापर होते, मात्र खांदा आपण शोल्डरचा वापर करत असताना जी ताकद आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून बॉलचा स्पीड जो स्पीड आहे, जो वेग आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच वेगावरती या ठिकाणी बीट केलं होतं. अच्छी गेंदबाजी सत्या द्वारा. अभी तक 4 गेंदों में 3 रन दिए हैं. ये भी बढ़िया गेंद पैरों के अंदर है. पुलिस गेंदबाजी करते हुए लाजवाब गेंदबाजी सत्या की तरफ से. सामने दिग्गज खिलाड़ी है. सामने अगर देखें तो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है जिनके पास टॉप क्लास बल्लेबाजी करने की ताकत है. लेकिन फिर भी अगर देखें बढ़िया प्रदर्शन सत्या द्वारा. ये सरदार असरदार. रन संख्या डबल फिगर पे 11 रन बगैर किसी नुकसान के. ओव्हर दूसरा प्रगती पर है. खूप सुंदर गोलंदाजी होते, कुठलीच संधी देत नाही. पहिल्या चेंडू डॉट नंतर पुढील 4 चेंडूवर एक धाव आलेली आहे. शेवटचा चेंडू निर्णायक ठरणार का, आक्रमकता घ्यावी लागणार आहे. स्ट्राइकला सौरभ सिंग, पुन्हा एकदा सत्या. बैकफुट चले गया ऑन साइड पर. बहुत खूबसूरती के साथ खेल दिया. गेंद बिल्कुल बॉडी रन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए जिसकी जरूरत थी और सौरभ सिंह के बल्ले से आया ये दमदार स्ट्रोक. 6 रन. खूप सुंदर असा फटका. शेवटचा चेंडू जास्त शॉर्ट मिळाला कारण या प्रकारचे फटके खेळण्याचे प्रयत्न पहिल्या 2 बॉल पासून करत होता. बघा थोडासा आपण पॉपिंगच्या कॉर्नर वरून टाकलेला चेंडू होता. पूर्णतः संधी मिळाली. शॉर्ट चेंडू बॅकफुटला गेले. ताकद त्या ठिकाणी पॉटमॅनचा वापर केला आणि चेंडूला पूल केलं. चेंडू डीप मिडविकेटच्या वरून षटकार. 17 रन बगैर किसी नुकसान के. और रोहित 5 पर खेल रहे हैं. सौरभ 10 पर. दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं. यहाँ से रोहित नार्वेकर एफर्टलेस बल्लेबाजी नहीं कर पा रहे लेकिन सौरभ वो भी संघर्ष कर रहे थे. अच्छा ओवर घटा तो सत्या का. इस ओवर में 10 रन आए. आखिरी गेंद पर जो सिक्सर आया उसके कारण देखिए एक बार फिर रोहित सिंह का कॉन्फिडेंस बढ़ने वाला. 17 रनों की साझेदारी पहले विकेट के लिए है. और अब जाकर चर्चा ज्यादा ना करें, टीम मीटिंग ज्यादा ना करें.
निर्णय घेण्याकरता तुमच्याकडे कर्णधार आहेत. 11 खेळाडूंची आवश्यकता नाहीये. प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. 11 खेळाडूंची आवश्यकता नाही. तुमच्याकडे कर्णधार आहे, तुमच्याकडे उपकर्णधार आहे. जर कर्णधाराला ही जबाबदारी दिली तर 11 खेळाडू घेऊन हा निर्णय घेणार असेल तर कर्णधाराचे काम काय असा प्रश्न पडतो. प्लीज रिक्वेस्ट आहे, राग मारू नका, कारण वेळही वाचेल आणि खेळही चांगला होईल. नक्की खेळमेळीच्या वातावरणातच आपल्याला खेळ करायचा आहे. धावसंख्या 17, 2 ओव्हर नंतर धावांची गरज 18 बॉल 36. गोलंदाजी करणारी दुसऱ्या स्पेल मध्ये आपल्या वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येते अमर. पहिल्या ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, 7 धावा दिल्या होत्या. शेवटचा जो चेंडू दुसऱ्या ओव्हर मध्ये ज्यावर षटकार आला आणि सुरुवात कुठेतरी केलेली आहे सौरभ सिंग चिचाने. साई माऊली चषक 2023 पहिलं वर्ष पहिलं पर्व. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, रविवार सुट्टीचा दिवस. सुरू होतेला सामना फोर्स 1 लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. राऊंड विकेट पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्लोअर वर. खूप छान पैकी या ठिकाणी बोट फिरवली होती चेंडूवर. बॅट्समनला थोडस विचार करायला भाग पडलाय. रोहित नार्वेकर वामन मूर्ती आहे, लहान मूर्ती आहे. काल आपण किसन देवेंद्रला पाहिलं होतं, ज्या प्रकारे त्याने आपला क्लास दाखवला होता. नक्कीच आशा आहेत रोहित कडून देखील एक चांगली खेळी होऊ शकते. अमर अपने बॉलिंग मार्क पर फिलहाल तैयार. सामना करेंगे रोहित नार्वेकर. लो बॉल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है. गेंद को खेलते ऑन साइड पर खिलाड़ी बॉडी पर मौजूद है. शानदार फील्डिंग. डुबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनेगा तो बात जरूर बनेगी. अमर की शानदार गेंदबाजी. स्कोर 18 रन मगर किसी नुकसान के. 16 गेंदों का खिलाना बाकी. 35 रनों की जरूरत है गेंदबाजी करने के लिए. अमर सामना करेंगे रोहित सिंह, सौरभ सिंह. रोहित नार्वेकर नॉन स्ट्राइकर इन पर और पहले 2 गेंदों में केवल 1 ही रन आया है. अभी तक अच्छा स्पिन रहा है अमर का. बैकफुट चले गए, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया और 2 में स्टैंड में गेंद गिरने वाली. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए खिलाड़ी. दोबारा बैकफुट पर खेलने का प्रयास किया गया था, लेकिन बल्ले के ऊपर गेंद अच्छी तरह से नहीं चढ़ी और इसके कारण 2 रन जरूर मिलते थे. मिड विकेट का खिलाड़ी दूर है. शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में गेंद आई थी. 15 गेंदे और अजून 33 रनों की जरूरत है. या ठिकाणी काल देखील आपण पाहिलं 75, 76, 80, 73 रन्स होणार आहेत. तुम्हाला थोडंसं संयमाने खेळ करावा लागणार आहे. आणि ज्या प्रकारचं आपण पाहतोय क्रिकेट मैदानावर सुरू आहे. 15 बॉल 33. आतापर्यंत आपण पाहिलं 13.20 ची रिक्वायर्ड रन रेट आहे, जी आवश्यकता आहे सरासरी 13.20 ची. धावसंख्या 20. अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी. अमर द्वारा ऑन साइड पर गेंद दिया, पुल जरूर किया गया. 10 स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. कोई आजादी नहीं है. अमर की जो गेंदबाजी, अच्छा मनीषन उनके पास है, नियंत्रण है और बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. 14 गेंदे 32 प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ, क्योंकि ये तीसरा ओवर है. 5 ओवर का मैच है ये. 14 चेंडू 32 धावांची गरज. नक्कीच प्रेशर, थोडासा दबाव वाढतोय आणि जास्त गवत वाढल्यामुळे आपण जर आउटफील्ड पाहिलं तर जास्त चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. त्यामुळे तुम्हाला हे देखील थोडं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर बऱ्यापैकी शॉर्ट मिड विकेटला जरी चेंडू गेला तरी तुम्ही 2 करू शकता, कारण दूरवर खेळाडू आहेत. त्यामुळे हा देखील विचार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर षटकार, प्रत्येक चेंडूवर चौकार म्हणून देखील क्रिकेट नाही. क्रिकेट इज अ लाईफ लाईन, आपण म्हणतो सिंगल आहे, त्यामुळे त्याला देखील जोर द्यावा लागेल. मात्र या दोघांकडे क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. दुसऱ्या बाजूला आपण बोललात नक्कीच की अमर जी गोलंदाजी करतं ही देखील चांगली करते. त्यामुळे नक्कीच या ओव्हर मध्ये सर्व काय आपल्याला सामन्याचं गणित समीकरण काय बदलू शकतं हे पाहायला मिळू शकतं. देखिए राजू, यहाँ अमर की जो गेंदबाजी है, अभी तक 10 गेंदों का खेल उनका हुआ है और 10 गेंदों में केवल 11 रन दिए हैं. तो मतलब कोई आजादी बल्लेबाजों के लिए नहीं दी है और लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होने के बावजूद नबीतुल्ली गेंदबाजी की है. स्कोर 21 मगर किसी नुकसान के. अमर गेंदबाजी कर रहे हैं, प्रमुख गेंदबाज है और राजन 11 शिवपुरी को जीतने के लिए 53 रनों का लक्ष्य दिया गया है. इस ओवर की 2 गेंदें शेष. 5वीं गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. साइड पर गेंद दिया, बड़ा स्ट्रोक भी है, लेकिन करे तो क्या करे. इंग्लिश क्षेत्र में गेंद चली गई है. इससे अमर का फायदा होगा. रोहित पहुंच चुके 7 पर. सौरभ 13. स्कोर 22 बगैर किसी नुकसान के. और फिलहाल 13 गेंदों में 31 रनों की जरूरत. 13 चेंडू 31. 3-1 रन्स रिक्वायर्ड. 1-3 बॉल्स. 13 बॉल्स 1-3. उलटा पुलटा 3-1 1-3 1-3 बॉल्स 3-1 रिक्वायर्ड. 31 धावांची गरज. शेवटचा चेंडू स्ट्राइकला रोहित. अमर अपने बॉलिंग मार्क पर तैयार. ऑन साइड पर गेंद दिया, वही कहानी आज हो रही है. कम से कम 2 रन लेने का प्रयास तो करेंगे दोनों बल्लेबाज. देखने वाली बात है. बिल्कुल इस वक्त 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने और
यहाँ अमर का जो स्पेल रहा है जिसमें इन्होंने 2 ओवर में 14 रन दिए, विकेट नहीं मिला लेकिन विकेट के लिए माहौल बनाया है। 12 गेंद में 29 रनों की जरूरत है। जो आने वाले गेंदबाज है राजू उनके लिए प्लेटफॉर्म देखिए, 12 गेंद 29 से ये समीकरण अमोल जो हमारे अपडेटर है बहुत अच्छा काम कर रहे हैं, स्कोरर है वो बहुत अच्छा काम कर रहे हैं। नाउ रिमेनिंग 12 डिलीवरीज एंड नीड 29 रन टू विन दिस मैच। 29 धावांची गरज, 12 चेंडू। आपण म्हणालात की अमर याचं षटक किती निर्णायक ठरलं आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं। पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या आणि आता देखील 7 धावा, एक चांगलं षटक आपण सत्याचं पाहिलं। आपण पाहत आहोत, चला लवकर जास्त टीम मीटिंग करायची नाही। दोन्ही बाजूला फलंदाजी करणारा संघ राजेंद्र निलमे शिंपोली, या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज, कंपल्सरी चेस। गोलंदाजी करणारा नवीन गोलंदाज कोण येणार, कारण पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिलं होतं, पहिल्या आणि दुसऱ्या स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी करताना 2 ओव्हरमध्ये काही विकेट मिळाली नाही, मात्र 14 धावा जी निर्णायक गोलंदाजी अमरकडून आपण पाहिली। मात्र सचिन नाग हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे अष्टपैलू कामगिरी करत असताना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये उत्तर मुंबईमध्ये विशेषतः सचिन कडून अपेक्षा आहेत। दुसऱ्या बाजूला तितकेच घातक आणि विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, सौरभ सिंग आणि रोहित नार्वेकर। 12 चेंडू 29 होऊ शकतं, शक्य अशक्य आपण नेहमीच म्हणतो, अशक्य आहे का नाही, होऊ शकतं, मात्र शक्यता नाकारता येत नाही आणि शक्यता देखील आपण म्हणू शकतो की घेऊ शकता, ज्या ठिकाणी ते जिंकू शकतात। 12 गेंदों का खेल है, 29 रनों की जरूरत था और 24 रन बगैर किसी नुकसान के। मैं तो समझता हूँ मौका दोनों के पास है। वक्त तो वो वक्त के नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है। अमर का जो स्पिन रहा बहुत ही अच्छा रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, लोग टॉस गेंद थी, ब्रॉकआउट में जाना चाहते थे, गेंद को गेंद स्क्वायर की तरफ एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए एक बार फिर आना चाहते हैं, गेंद को ढूंढ रहे हैं, जानबूझकर कर रहे हैं, बिल्कुल जानबूझकर कर रहे हैं। वो देखने वाली विकेट चाहिए इस वक्त सम्राट अजय 11 को। नक्कीच 11 बॉल 28 धावांची गरज। आपण म्हणालात की जानबूझकर कर रहे क्या, लेकिन जिस तरह से वो स्ट्रोक को खेले थे और दौड़े थे, कौन विकेट कीपर वहां से दौड़े थे। रितेश ने कहा था आपको वहां पर दौड़ना है, आपको यहाँ कहाँ आए, लेकिन जब तक कि वहां पर रोहित ने कॉल दिया था, डबल माइंड हुए थे, जाना ही नहीं जाना है, और 1 रन केवल मुकम्मल। अब 11 गेंदे 28 का मुकाबला। रोहित नार्वेकर बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक पर, लेकिन देखेंगे सचिन नाग किस तरह की गेंदबाजी करते हैं, कशा प्रकारची गोलंदाजी होईल मात्र पाहणं गरजेचं राहील। रोहित नार्वेकर इस वक्त स्ट्राइकर इन पर, स्कोर 25 बगैर किसी नुकसान के। और दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ गेंदबाज सचिन द्वारा। सामने दिग्गज खिलाड़ी है रोहित, सौरभ को वो खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। अमर की शानदार गेंदबाजी, अब सचिन कमाल कर रहे हैं मैदान के अंदर। 10 गेंदे 28 रनों की जरूरत। खूप चांगली बॅटिंग लाईनअप राजेंद्र निलमे शिंपोली संघाकडे। बघा ज्या ऍक्शन रिप्ले मध्ये फुलर लेन चेंडू पूर्णतः ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू, ऑन द विकेट। दोबारा वही कहानी, टो क्रशिंग यॉर्कर डालने की कोशिश हो रही है। तारीफ करने की सचिन की, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं। और स्कोर अगर देखें तो 26 बगैर किसी नुकसान के। 9 गेंदों का खिलाना बाकी, 27 रनों की जरूरत है। प्रेशर जो है, दबाव जो है वो बल्लेबाजी के ऊपर पड़ रहा है। बड़े खिलाड़ी हैं लेकिन गेंदबाजों ने भी कमाल की गेंदबाजी की है। अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है सचिन, सामना करेंगे सौरभ सिंह। He's playing on 14 point cover, extra cover, long up, long on की तरफ खिलाड़ी, मिड विकेट की तरफ खिलाड़ी, स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद है। अब यहाँ समीकरण की तरफ एक बार फिर आपको लेके जाएंगे। रिक्वायरमेंट 18 का है, इसका मतलब जो रिक्वायरमेंट बहुत आगे चला गया है। 9 गेंदों में 27 रनों की जरूरत है। मोमेंटम गेंदबाजों के पास। सचिन तैयार, टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, स्क्वायर लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। 1 रन जरूर मिलेगा, 1 से ज्यादा नहीं है। वक्त के आगे और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। 8 गेंदे 26, प्रेशर बन गया है और प्रेशर कुकर की चिट्ठी बज रही है बल्लेबाजों के लिए। टेंशन सुरू आहे, प्रेशर आणि दबावामध्ये तणावाखाली तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल। रोहित नार्वेकर चतुर याच्याकडनं त्या अपेक्षा आहेत। 8 बॉल, धावांची गरज आहे 26। एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होत नाही, मात्र हीच मॅच आपल्याला एका चांगल्या शेवटपर्यंत पाहायला मिळू शकते का बघूया। सचिन सज्ज होते, स्ट्राइकला रोहित। सुपर बॉलिंग, ओहो नो बॉल। मैच में एक बार फिर कहानी में ट्विस्ट, लगातार रॉकऑन में गेंदबाजी हो रहे, टो क्रशिंग यॉर्कर, लेकिन अब जाकर देखिए नो बॉल है तो कम से कम 3 रन मिलेंगे। 3 रन बहुत महत्वपूर्ण है। नो बॉल का इशारा मॉन्टी घोड़ीकर द्वारा। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता बच्चा पहुंचा 30 पर, लेकिन यहाँ से एक अवसर बल्लेबाजों के लिए बनता हुआ। अगर नो बॉल है तो उसके बाद में एक इशारा बिल्कुल होने वाला है फ्रेड का।
शानदार खेल मैदान के अंदर 8 गेंदें 23 रनों की जरूरत है। साई माउली चषक 2023 पिक्चर है सुपर हिट और उसके बाद में मॉन्टी गोडेकर का इशारा, पिक्चर है सुपर हिट और आने वाली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। यहाँ से 8 गेंदें 23, पहला ही मैच बिल्कुल सुपर हिट हो रहा है। पहला ही मैच अगर देखें तो रोचक बन रहा है और दर्शक यही देखने के लिए आ रहे हैं। नक्कीच आपण नेहमीच म्हणतो की उघडा डोळे बघा नीट, आता इथे फ्री हिट आणि फ्री हिट वर खरोखरच उत्तुंग षटकार आणि चौकारांची गरज आहे। सचिन सज्ज होतोय। ऑल साइड पर या ऑफ साइड पर देखिए लॉन्ग ऑप्शन पर गेंद को खेल दिया, गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जा रही है। दिल मांगे बॉल, टीम मांगे बॉल और ये लगा शानदार फोर, फ्री हिट पर एक बार फिर अच्छा स्ट्रोक। ये 5वां चौका है इस पूरे टूर्नामेंट का। ये बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था बल्लेबाज रोहित का। नक्कीच 7 बॉल मध्ये 19 धावांची गरज बघा। हा चेंडू थोडासा ऑफ स्टंप शॉट चेंडू मिळाला, ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र चेंडूची दिशा जर आपण पाहिले तर लॉंग ऑफला या ठिकाणी बीट करतोय आणि चौकार, खणखणीत दणदणीत चौकार। 7 बॉल आणि 19 धावांची गरज। या चेंडूवर एखादा षटकार मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो। रोहितला ती बॅटिंग करावी लागेल। दुसऱ्या बाजूला सचिन, ज्याच्या हातामध्ये बॉल्स आहे, चेंडू आहे, याला एक चांगला ड्रीम बॉल टाकावा लागेल। सामन्याचं गणित समीकरण बदलणारा नक्कीच हा चेंडू राहील। आणि समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती तिथून थोडेसे बाजूला व्हा। ओहो, हेलीकॉप्टर उड़ गया है, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आने की कोशिश। ओहो हो, क्या छूटा है, बिल्कुल क्या छूटा है और एक बहुत बड़ा कैच छूटा है। चतुर का अच्छा स्ट्रोक था, हेलीकॉप्टर बिल्कुल उड़ाया था आसमान की तरफ, डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ और यहाँ कम से कम कितने रन मुकम्मल किए हैं? केवल 1 रन, क्योंकि स्ट्राइक रखेंगे अपने पास रोहित नार्वेकर। अभी जीतने के लिए देखें 6 गेंदों में 18 रनों की जरूरत। स्क्रीन पर भी एक बार भी देखें हमारे स्कोरर किस तरह से काम कर रहे हैं। 6 गेंदे 18 रन मैच में। एक बार भी बहुत सारे कहानी में ट्विस्ट बाकी है। समोरचे जे प्रेक्षक आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण प्लीज बाउंड्री लाईन वरती उभे आहात, ज्यामुळे ते क्षेत्ररक्षण करण्याकरता निश्चितच थोडे अडथळे निर्माण होत आहेत। तिथून बाजूला व्हायचंय, तिथून बाजूला व्हा प्लीज। ग्लेन आपका स्वागत, वेलकम ग्लेन। और राजू 6 गेंदे 18 रनों की जरूरत है। बीच मैदान पर बंद ना हो रही है, बीच मैदान पर अगर देखें तो चर्चा हो रही है, बीच मैदान पर खिचड़ी पक रही है। क्या कहना है? 6 गेंदे 18, 6 चेंडू 18 धावांची गरज। अतिशय अडीतडीचा सामना। मी ग्लेन वैती यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं। अजून एक दिग्गज क्रिकेटर, टेनिस क्रिकेट मधला ग्लेन वैती, विजयदुर्ग 11 ज्या सँडी एसपी विजयदुर्ग 11 सुप्रीमो चषक जिंकले होते त्यावेळेस मॅन ऑफ द सिरीज आणि खऱ्या त्या स्पर्धेचा हिरो ठरला तो म्हणजे ग्लेन वैती यांना विनंती करते साई माऊली चषकाच्या निमित्ताने आपलं हार्दिक स्वागत। बादशाहजी आपका भी हार्दिक स्वागत। या ठिकाणी रोहन सावंत हे देखील आलेले आहेत। अजून एक दिग्गज खेळाडू आमच्या व्यासपीठावर राहुल राय याला देखील पाहतोय। जबरदस्त सुरुवात, ठाकूर कॉलेज, त्यानंतर विक्रोलियन्स आणि आता 6 बॉल 18 धावांची गरज। 3 महत्वाचे फटके, सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतं, मात्र ते 3 चेंडू मिळणार का हे देखील प्रश्नचिन्ह आहे। देखिए किसके हाथ में गेंद होगी वो देखना बहुत जरूरी। और फिलहाल 6 गेंदे और 18 रनों की जरूरत है। साई माउली के लिए बिल्कुल कल का दिन यादगार रहा। सचिन पावस्कर, उसके साथ अगर देखें तो अजय रांझणे, अश्विन पावस्कर और अश्विन पावस्कर। कल इनका जन्मदिन था, आज और एक नाम बनने वाला है। नक्कीच विशूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे विशू। साई माऊली चषकाच्या निमित्ताने आमच्या साई माऊलीच्या टीमच्या वतीनं वाढदिवसाच्या आपणास लाख लाख शुभेच्छा। विशाल नागने, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली गतवर्षी, जर आपण पाहिलं तर रितेश गुरव गोलंदाजी करण्यासाठी साई सिद्धेश्वर बॉईज या संघाकडून ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात केली, तदनंतर नक्कीच योगदान आपण पाहिलं। फिलहाल सज्ज होतोय, रितेश तैयार है, सामना करेंगे रोहित नार्वेकर। स्कोर अगर देखें तो 35। और क्या कड़क शॉट, गेंद लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाहर, 6 रनों के लिए। छोटा पैच, बड़ा धमाका, मिला बोकार, जड़ दिया शानदार छक्का। क्या कमाल का स्ट्रोक है। रोहित नार्वेकर 23 पर खेल रहे हैं। स्कोर 41 बगैर किसी नुकसान के। 5 गेंदों में 12 रनों की जरूरत। शुरुआत रोहित के लिए शानदार हुई है। नक्कीच अप्रतिम सुरुवात, जी ड्रीम स्टार्ट होणं गरजेचं आहे 6 बॉल 18 साठी। तीच या ठिकाणी केतन शिंदे बादशाह यांचा देखील आज वाढदिवस आहे, त्यामुळे केतन शिंदे आपणास देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। विशू यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि बघा काय षटकार आलेला आहे, ऑफ स्टंपर चेंडू मिळाला, कारण आता अभी नहीं तो कभी नहीं, जिस अंदाज से उस गेंद को खेले थे और आर पार की लड़ाई है। 5 बॉल आणि धावांची गरज आहे आता, ती म्हणजे निर्णायक 12।
एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रितेश तैयार। जिंदगी मौका देती है, सरल शब्द में उसे आज कहते हैं। आज करना है, अभी करना है, नहीं तो एक साल आपको इंतजार करना पड़ेगा। 5 गेंदें 12 रनों की जरूरत है। रोहित नार्वेकर स्ट्राइक रेट पर है, रितेश गेंदबाजी कर रहे हैं। प्रतियोगिता का ये बिल्कुल पहला साल है, लेकिन कमाल है, बेमिसाल है। लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, वाइड बॉल। पहले गेंद पर सिक्सर आता है तो प्रेशर बनता है, और बिल्कुल हमला हुआ था, उसके बाद में दिमाग पर हमला हुआ। रितेश लेग स्टंप के बाहर जाते हुए अब जाकर समीकरण 5 गेंदे पर 11 रनों की जरूरत। आणि प्रशांतजी असं वाटत नाही की जेव्हा फलंदाज गोलंदाज यांची जुगलबंदी पाहायला मिळते त्यावेळेस नक्कीच तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथवर खेळायचं असतं. आणि आता मात्र या चेंडूला बघा आर पार, चेंडू सीमा पार, हा येतोय उत्तुंग षटकार, लॉंगेस्ट बॅक टू बॅक नाही, मात्र वाईड नंतर हा षटकार. आणि आता केवळ 5 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, 4 बॉल 5 धावांची गरज. एक्शन रिप्ले देखिए, बहुत बढ़िया देखे थे। एक बार फिर पटकी भी गेंद थी, उछल कर ऑन द टॉस गेंद को भूख किया था ऑन सेट पर, डिस्प्ले लेग बाउंड्री लाइन के बाहर। दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज रोहित नार्वेकर का तानामंडल में गेंद, गगन चुंबी छक्का। बल्लेबाज का इरादा है पक्का। एक बार फिर मैच में पलटवार, रन बनाने के लिए झूठना पड़ रहा था, संघर्ष करना पड़ रहा था सौरभ सिंह और रोहित नार्वेकर को, लेकिन अब धीरे धीरे रोहित नार्वेकर की गाड़ी पटरी पर। अब इस मुकाबले में सम्राट अजय इलेवन को चाहिए विकेट, और एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश रोहित नार्वेकर करेंगे। 4 गेंदें और 5 रनों की जरूरत है। शानदार मैच, रोचक मुकाबला, दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर। पहला साल है, कमाल है, बेमिसाल है। एक बार फिर रितेश अपने बॉलिंग पर तैयार। फील्डिंग में थोड़ी तब्दीली हो रही है। रोहित नार्वेकर डेंजर बल्लेबाज है, अब कमबैक करने के लिए विकेट चाहिए सम्राट अजय इलेवन को, नहीं तो एक बार भी परेशानियां बढ़ रही है। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अप, लॉन्ग ऑन, मिड विकेट की तरफ खिलाड़ी डिस्को पर खिलाड़ी तैनात है। एक खिलाड़ी धारी के अंदर, बाकी सारे खिलाड़ी की अगर बात करें तो बिल्कुल बाउंड्री लाइन पर है। रोहित नार्वेकर तैयार। 17 गेंद में 29। आज शुरुआत नीचे अच्छी नहीं थी, लेकिन इस ओवर में हमला करते हुए रितेश के ऊपर ये अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद। मैदान के अंदर ईंट का जवाब पत्थर से देने की कोशिश हो रही है। अगर आपने छक्का जड़ा है तो एक बार फिर मैं भी अच्छी गेंदबाजी कर सकता हूँ, मेरे अंदर भी दमखम है। वो कहानी मैदान के अंदर कल भी एक बार फिर उसी तरह की कहानी थी। 3 गेंदें 5 रनों की जरूरत है। इस वक्त रोहित 29 पर, रितेश भी एक बार फिर बढ़िया प्रदर्शन करते हुए। छोटी गेंद, लेकिन गलत जगह पर जाते हुए। मैच अभी भी ऑन है, मैदान के अंदर चल रहा है घमासान, और पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, गेम में जाओ। 2 गेंदें 4 रनों की जरूरत। शाही माउली चषक 2023 पिक्चर है सुपर हिट, बिल्कुल पहला साल है, कमाल है, बेमिसाल है। ये पहला मैच बिल्कुल दूसरे दिन का रोचक बन रहा है। दिल की धड़कन ने बिल्कुल तेज होते हुए आने वाली 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण है। कीमत होगी 50,000। इस बार आसमान की तरफ, बहुत ऊपर, बहुत दूर। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। रोहित नार्वेकर गेम चेंजर खिलाड़ी आपके स्क्रीन पर। यह मैच समाप्त हुआ, और उसके साथ अगर देखें ग्लेन जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था सुपर चषक में, मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे। ये कहानी बिल्कुल राजू ने आपको बताई है, और उस बंदे का जो एक बार फिर हमारे यहाँ साई पावनी के माध्यम से बिल्कुल इस मंच पर हमारे साथ जुड़ा हुआ है, उनका सम्मान हो रहा है। यांच्या शुभ हस्ते यावेळेला हा सन्मान होईल। मैदानामध्ये कोणी प्रॅक्टिस करणार नाहीये, कुठलाही संघ प्रॅक्टिस करणार नाहीये। ग्लेन वैती यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे। टीम साई बावली, बोरवली, अनिकेत स्पोर्ट, टीम राजेंद्र इलेवन यांच्या माध्यमातून विशेष सन्मान ग्लेन वैती यांचा आपल्या स्क्रीनवरती आपण या ठिकाणी पाहू शकता। ग्लेन सुपर चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला प्राप्त झाला होता, आणि बेधडक बॅटिंग देखील करण्यामध्ये तो वाकफ आहे। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी या मंचावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेला आहे असे आदरणीय सन्माननीय आमचे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत। बिलीव्ह स्पोर्टचे सर्वेसर्वा राहुल यादव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। रवी जानकर यांना विनंती आहे, आमचे स्कोरर या ठिकाणी आहेत। बिलीव्ह स्पोर्ट टी-शर्ट मॅन ऑफ द मॅच करता स्पॉन्सर करण्यात आलेला आहे। राहुल यादव यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। टीम साई मावली, बोरवली, अनिकेत स्पोर्ट, टीम राजेंद्र इलेवन यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान मॅन ऑफ द मॅच करता बिलीव्ह स्पोर्ट यांच्याकडून टी-शर्ट आणि राहुल यादव या वेळेला मंचावरती। राहुल सर, थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद, हृदयाच्या अंतःकरणापासून।
स्पोर्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बैल स्पर्धा पाहतोय. त्याचबरोबर सुहास जाधव देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याकरता सचिन पावसकर यांना विनंती आहे. सचिन पावसकर यांच्या शुभ हस्ते याला सन्मान. याच दरम्यान रोहित नार्वेकर यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. अतिशय जबरदस्त कामगिरी आणि सुहास सर तुमचे देखील मनापासून धन्यवाद. सचिन पावसकर यांच्या शुभ हस्ते सन्मान. आणि या सामन्याचा गेम चेंजर खेळून ठरतो आहे रोहित नार्वेकर. अप्रतिम बॅटिंग केले आणि मी विनंती करेन राहुल यादव यांना. राहुल यादव आपल्या शुभ हस्ते यावेळेला बिलिंग स्पोर्टचा टी शर्ट, सिक्सर कडून हाफ इनर आणि फोर्थ कडून कॅप. राहुल यादव यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते मॅनचा पुरस्कार दिला जाईल. राहुल रॉय आणि मॉन्टी गुलेकर यावेळेला मैदानात असतील. यापूर्वी आपण प्रतीक खामकर यांना पाहिलं होतं. तर ऑपोजिशन म्हणून यावेळेला राहुल रॉय मैदानावरती. रोहित नार्वेकर अप्रतिम, नेहमीच चांगली कामगिरी, संघर्ष होता परंतु चांगली गोलंदाजी झाली समोरून. प्रतिस्पर्ध्याने देखील लेकरांची झुंज दिली. यावेळेला पहिल्या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू, अतिशय उत्कंठावर्धक सामना झाला, प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला आणि या सामन्यात हिरो ठरलाय रोहित नार्वेकर. 46 धावांची एक 36 धावांची एक धमाकेदार इनिंग, 3 षटकार आणि 2 खणखणीत चौकार रोहित नार्वेकरच्या बॅटमधनं आणि बिलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. टी शर्ट. विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास होता रोहित नार्वेकरचा आणि त्याच माध्यमातून त्यानं आज 36 धावांची एक धमाकेदार इनिंग पेश केली. यानंतर फोर्सच्या माध्यमातून कॅप, सिक्सर, हाफ इनर. राहुल यादव यांच्या शुभ हस्ते रोहित नार्वेकर यांचा सन्मान.